काय झालं डॉक्टर? नाही, काही काळजीचं कारण नाहीये. पण मला सांगा, या खूप वेळ उन्हात होत्या का? हो होत्या. हे बघा, उतार वयात अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उन्हाचा त्रास आहे, डिहायड्रेशन झालं, पण सनस्ट्रोकही होऊ शकतो अशा वेळेत. बरोबर आहे डॉक्टर तुमचं. आमचं चुकलं, आम्ही काळजी घेऊ. नाही, खरं तर डॉक्टर आम्ही त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण पाणी सुद्धा घेतलं नाही हो त्यांनी. असं करून चालणार नाही. बाहेर ऊन किती आहे. तुम्ही सर्व काळजी घ्या आणि त्यांना आराम करू द्या. आजी, ऐकलं का? पुढे 2 दिवस भरपूर आराम करा. आणि हो, उन्हात बाहेर फिरायला जाऊ नका. आई, आता मी ना तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. तुम्ही आता फक्त इथे आराम करायचंय, झोपून राहायचंय. इथून सुद्धा बाहेर पडू देणार नाहीये मी तुम्हाला. खरं आहे आजी. डॉक्टर चला, मी सोडतो तुम्हाला. आजी, ऐकलत ना डॉक्टर काय म्हणाले ते? असं करून चालणार नाहीये. त्या मनात एकच गोष्ट होती. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजींनी हे केलेलं नाहीये, म्हणजे ते असं करूच शकत नाहीत. तुम्हीला हे अहो, मला खरंच नाही माहिती लॉकर मध्ये कसे आलेत. अरे इथे कसे आले म्हणजे? हे बघ, गोंधळात असं होऊ शकतं, पण म्हणून आपण दुसऱ्याची मनं नाही दुखवू शकत. त्या आजींना किती वाईट वाटलंय. खूप मोठी चूक झाली आपल्याकडून. अहो, मी खरंच सांगते, मी नाही ठेवले लॉकर मध्ये. अरे पण इथे आहेत ना, आणि एकदा आरोप करण्याआधी ना आपण बघायला हवं होतं. काही विचार न करता त्यांच्यावर चोरीचा आळ घेतलास. किती वाईट वाटलंय आजींना. आणि काय शिवाला काय उत्तर देणार आहेस? अहो, मी तुम्हाला कसं सांगू, मी खरंच नाही ठेवले इथे. तू खोटं बोलतेस असं मी म्हणत नाहीच आहे, पण हा धांदरटपणा आहे. काय उत्तर द्यायचे दादा? बाबा बाबा तुम्ही रिलॅक्स करा. तिथे आजी काकू शिवावहिनी सगळे समजून घेतील आपल्याला. ते समजून घेतीलच ग. गरीब असले ना तरी मोठ्या मनाची माणसं आहेत ती. मला खरंच त्यांच्या समोर जायलाही लाज वाटते. अहो, असं काय करताय? मी मुद्दामून केलंय का हो? तुम्ही तरी समजून घ्या ना. ओके, तू आता रडू नकोस, शांत हो. आता हे जे काही झालंय ना ते आधी खाली जाऊन सांगूया, हा? आणि त्यांची माफी मागूया. आणि हे पैसे मी इथे ठेवतोय लॉकर मध्ये, हा? हे बघ कीर्ती, चुकतीयस हा. दिव्या, प्लीज सोडून दे विषय, प्लीज. अरे असा कसा विषय सोडून देऊ चंदन? तुला माहितीये ना मुद्दाम करतायत हे. आजीच्या वयाचा तरी विचार करायचा. अरे हे काही मुद्दाम केला नाही आम्ही. आणि दिव्या, कसं आहे, पैसे आजीच्या खोलीत सापडले ना, म्हणून तिने आजीचं नाव घेतलं, एवढंच. काय काय चाललंय काय? आई बघ ना, हिचं वागणं बघ, आता जरा अति होतंय. आणि तुमचं वागणं खूप कौतुक करण्यासारखं आहे का कीर्तीताई? शिवा, आशू, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. तुम्ही आम्हाला या घरात आणलं. पण का? कशासाठी? हे सगळं सहन करण्यासाठी? दिव्या, शांत हो तू आधी. तुझी तब्येत नाजूक आहे माहितीये ना. हो, पण हे जे सगळं घडतंय ना सीताई, ह्याचा खूप त्रास होतोय. हा अपमान सहन होत नाहीये आता. शिवा, तू तर नेहमी आवाज उठवतेस ना, मग आज काय झालं? आजीसाठी काहीच बोलता येत नाहीये तुला? तू असं शांत राहून दाखवून दिलंस शिवा. तुझी काळजी, तुझं आमच्यासाठी प्रेम, सगळं ना ह्या महालात येऊन आटलंय. दिव्या, अगं आजीची तब्येत खराब आहे. आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे की नाही? तू जरा थांब ना. काळजी? हे असले आरोप केल्यानंतर काळजी घेण्यात काय अर्थ आहे शिवा? दिव्या, म्हणजे तू चुकीचं बोलतेस असं मी नाही म्हणणार, पण आता डॉक्टरांनी आजीला काळजी घ्यायला सांगितलं.
तब्येत बरी नाहीये, आपण सगळे हळू शांतपणे बोलूया ना हे सगळं. एक्झॅक्टली दिव्या, प्लीज तू थोडं शांत हो प्लीज. ठीक आहे, बसेन मी शांत. पण ज्यांनी माझ्या आजीवर आरोप केलेत त्यांनी ती निर्दोष आहे असं सांगावं. हो, आजी निर्दोष आहेत. कीर्ती आणि उर्मिलाने आजींवर जो आरोप केला होता तो चुकीचा आहे. पण काका, पैसे सापडलेत. लॉकरमध्येच होते पैसे. शिवा बघितलंस? बोल आता. सीताई तुम्ही सांगा, मी हे सगळं सहन करायचंय? यापेक्षा निघून जातो ना आम्ही इथून. चूक नसताना पण असले आरोप होत आहेत आणि कोणी काहीच बोलत नाहीये. उर्मिलाच्याही लक्षात आलं नाही, त्यामुळे आणि मी मुळात तिथे पैसे ठेवलेच नव्हते. हा, मग आधी बघायला हवं होतं, मग बोलायचं. इतका मोठा आरोप केला तुम्ही, काही विचार न करता. एवढं कळलं नाही तुम्हाला? दिव्या, चूक होऊ शकते. आणि ही कुठली पद्धत झाली काकूशी बोलायची? तुमची पद्धत बरोबर होती का माझ्या आजीशी बोलायची? हे माझं घर आहे, इथे मी कशी वागेन तू नको सांगू. कीर्ती थांब जरा. काका, हिचं हे वागणं तुम्ही सहन कराल, पण मी नाही सहन करणार. सहन करायला मी काही चुकीचं बोललेले नाहीये. पण तिने मुद्दामून नाही केलंय. नाही, मान्य आहे काका, मुद्दाम नसेल केलं, पण माझ्या आजीचा अपमान झालाच ना. ती स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघाली होती, बघितलं ना तुम्ही. आता तिला काही झालं असतं तर. अगं पण मी त्यांची माफी मागते ना, त्यांचे पाय धरायला तयार आहे मी. आता माफी मागून काय अर्थ आहे काकू? ठीक आहे, काकू नको माफी मागूस. आणि तसंही तुझ्या माफीची किंमत आहे का यांना? बस करा. मी ना हात जोडते. हे बघा, आजीची तब्येत ना खराब आहे आणि आता पैसे मिळालेत ना, तर हा विषय थांबवूया आपण इथे. आणि दिव्या, तू विषय वाढवू नको. संपदा, तू जरा आजींकडे जा, काही हवंय का बघ जा. उर्मिला, हे सगळं बोलण्याआधी तू एकदा चेक करायला हवं होतंस. पैसे शोधायला हवे होतेस. तुझ्याकडनं चूक झालीये, त्यामुळे तू आजींची माफी माग. आई, तू काकूला का बोलतेस? ठीक आहे, मान्य आहे शिवाच्या माहेरची लोक आहेत, पण काकू जाऊ आहे तुझी, त्याच्या आधी बहीण सुद्धा आहे. तू शांत बस. उर्मिला आजींची माफी मागणार आणि हा विषय आता इथेच बंद. कळलं कीर्ती? ठीक आहे, आता आपल्या घरात आपल्याच माणसांची काही किंमत नाही राहिली आहे, बोलून काय उपयोग आहे? दिव्या, शांत हो एकदम. आपल्याला तब्येत सांभाळायची आहे की नाही? चंदन, इतक्यात विषय संपला नाही. मी संपू देणार नाही. तू जिंकलीस असं वाटतंय का तुला? मी तुम्हालाही कुठे जिंकू दिलंय?
आज ना उद्या हार वाटेला येणारच आहे तुझ्या. तुम्ही मला हरवण्याचे स्वप्न बघूच नका. एक लक्षात घ्या, एकमेकांना हरवण्याची स्वप्न बघण्यापेक्षा आत्ता जे काही भांडण झालंय ना त्याने आपल्या दोघांचाही फायदा झालाय. तुम्ही ही जी प्लॅनिंग केली आहे ती आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी केलं हे माझ्या लक्षात आलंय. फार महत्व देऊ नको स्वतःला. काय ना, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही इथून गेलात तर तुमचं भलं. हेच नाही होऊ देणार आहे मी. आता इथे माझी जागा अजून कशी पक्की करते ना बघाच तू. कर, तू हवा तेवढा प्रयत्न कर, पण तुला यश येणार नाही. आणि तोपर्यंत आमच्या मार्गात येऊ नकोस हा, कारण तुझं नुकसान होईल एवढं नक्की. किटू डाली चल. आणि हा, बोलून दमली असशील ना, मोसंबी ज्यूस देऊ पाठवून? यांचा प्लॅन आम्हाला घराबाहेर काढायचंय हे तर कळलंय मला. पण हे फूट पाडतायत आणि ती फूट माझ्या उपयोगाची आहे. दिव्या, चांगली संधी आहे बरं ही. शिवा, तू फार अभिमानाने सांगतेस ना. माझं घर, माझी माणसं. आता बघच तू. आजींना कसं वाटतं आता? बरं वाटतंय. बस. मला ना तुमच्याशी बोलायचं आहे थोडंसं. आजी माफ करा ना मला, चूक झाली हो माझी. मी असं लगेच तुमच्यावर आळ घ्यायला नको होतं. सॉरी. आजी, ते पैसे सापडले, लॉकर मध्येच होते. आमचा विश्वास होताच, पण आता ते सिद्ध पण झालंय. तर प्लीज तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. आणि जे झालं ना त्याचं उर्मिलाला वाईट वाटतंय. उर्मिला, अगं माझी वंदी आहे ना तशीच तुम्ही आहेस ग. मग त्याच अधिकारानं का नाही ग मला विचारलंस? काजी, हे पैसे तुमच्याकडे कुठून आले? मी सांगितलं असतं ग. मी खरंच सांगितलं असतं तुला की हे पैसे कुठून आले ते. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. इतके दिवस आपण सगळी जण एकत्र राहिलो, आनंदात राहिलो, आणि त्याच माझ्या माणसांनी माझ्यावर चोरीचा आळ घ्यावा. आजी, माझं खरंच चुकलं. मी पाया पडू का? अगं उर्मिला ताई, हे बघा, आम्हाला कळतंय तुमचा गैरसमज झाला. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी आम्ही या घरात आलोय ना त्या दिवसापासून तुम्ही आमची खूप काळजी घेते. पण आम्हाला कधी एका शब्दानं काही बोलला नाही तो तुम्ही. पण हे असं पाय वगैरे धरून माफी मागितलीत ना, तुम्ही आम्हाला परक करताय. पण आजी. उर्मिला, शांत हो तू. त्यांना आराम करू दे. मी ना तुमच्यासाठी छान खायला करून आणते. हा आजी, तुम्ही हे सगळं म्हणजे हे जमीन विकणं वगैरे कधी केलं? मी केला होता रतन दादाला फोन. शिवा, त्याने मला सांगितलं आजीचा काही दिवसापूर्वी फोन आला होता, तेव्हाच हा सगळा व्यवहार केला तिने. मला नाही आवडलं आजी. तुला नाही कळणार का? मला नाहीच कळत आहे की तू कशी वागतेस, कधी काय करशील. तू का विकली सगळं जमीन? त्या जमिनीपेक्षा घर महत्वाचं होतं का नाही? का आजी, पण मी आहे ना. अगं लेकरा, आता तू दिल्या घरची आहेस. तुझा संसार आहे, तुझं सासर आहे, तिकडं तू बघायला पाहिजेस ना. मी खमकी आहे की
अगं मी अशी घाबरणारी नाही आहे. अगं पण आजी मी हे बघ, आता ना तो विषय आपण सगळ्यांनी बंद करूया. त्या पैशावर ना लय काही घडलंय ग. आता बंद करूया हा विषय. उर्मिला बाळा, जे काय घडलं ना ते झालं गेलं, समजा विसरून जा. हा, मी माफ केलंय तुला. मी तुम्हाला सूप घेऊन येते. आजी काळजी घ्या. हं? आलोच. ताई सूप आण जा आजींसाठी. तुमचं घर गेलंय, तुमच्यावर एवढं मोठं संकट आलंय म्हणून तुम्हाला पैशांची गरज वाटली असेल. एवढा आयुष्यात पैसा तुम्हाला कधी कमवता आला नसेल म्हणून चोरी केलीत ना. तुम्ही कुठून आलाय ना हे विसरलो, हीच मोठी चूक केली आम्ही. आजी खूप मोठा डाव साधलाय. शिवा, पप्पा तुम्ही आता मला थांबवू नका. मी नाही सोडणार आहे त्या कीर्तीला. असं कसं कोण वागू शकतो? मी एवढे दिवस सगळं सहन केलं ना, पण हे काय आहे? आजीवर चोरीचा आळ. मी नाही गप्प बसू शकत. नाही नाही, तू गप्प बसूच नको. तू मार, कीर्तीला मार, सुहासला मार. मागे त्यांना मारलं होतंस ना. आणि त्यांना घरच्यांनी एवढं समजावलं, काही फरक पडला का? नाही नाही नाही, तू मार, कीर्तीला मारच तू. तरच काहीतरी बदल घडेल, काहीतरी मतपरिवर्तन होईल. मी काय करू? मला नाही कळते आजीला केवढा त्रास झाला, किती वाईट वाटलं असेल तिला. काय करायचं यावर? हे बघ, कीर्तीला तू ओळखतेस, तिचा स्वभाव तुला माहिती आहे ना. त्रास करून घ्यायचा नाही. पप्पा असं कसं बोलता तुम्ही? आजपर्यंत तू इतके प्रयत्न केलेस, काही झालं का? यावर एकच उपाय, दुर्लक्ष करायचं. तू जेवढं दुर्लक्ष करशील तेवढा जास्ती त्यांना त्रास होईल. अगं, प्रभू रामचंद्रांना पण वनवास चुकला नाही ग, तरी केली तक्रार, कोणाला दोष दिला. आपण तर माणसं आहोत ना. हे बघ, खचायचं नाही. शिवा, अगं शिवा, तुझं लक्ष कुठं आहे? हा झालं ना. शिवा, काय झालंय? हे बघ, सगळं नीट होईल. काहीच धड होत नाही आशू. एक झालं की दुसरं होत आहे. आता असं वाटतं की घरात सतत भांडणच होणार आहेत. दिव्याचं बोलणं नाही आवडलंय काकूला. आणि का आवडेल? कसं बोलली आहे ती? दिव्या पण कोणाचं ऐकून घेत नाही. आई आजी दोघींना पण खूप त्रास झाला. त्यांना कसं समजावं मला काहीच कळत नाही. आणि हे बघ, लेकीच्या सासरी असं होत असेल तर त्यांना दुसरीकडे जावंसं वाटणारच आहे. पण त्या नाही जाणार आहे घर सोडून. हे बघ आशू, पण काकूलाही दुखवायचं नाहीये ना. शिवा, मला असं वाटतं आत्ता ह्या गोष्टींबद्दल टेन्शन घेण्यापेक्षा आपण हे सगळं नॉर्मल कसं होईल याचा विचार करायला पाहिजे. कठीण आहे आशू सगळं, पण इम्पॉसिबल नाही आहे ना. शिवा, माझ्याकडे एक आयडिया. आपण एक काम करू, तू माझ्या फॅमिलीची जबाबदारी घे, मी तुझ्या फॅमिलीची जबाबदारी घेतो. चालेल? म्हणजे म्हणजे इथून पुढे मी त्यांच्याशी बोलतो. हा, तू त्यांची काळजी करू नको. मग तर झालं. याने होणार आहे का सगळं नीट? नाही, फक्त याने काही नीट होणार नाही. तुझ्या चेहऱ्यावर जर स्माईल नसेल तर काहीच नीट होणार नाही. कळलं? बघू मला बघू. ह्याच्या असते हा, हे जे स्माईल आहे ना ते सगळ्यांना जाईल बघ, आणि सगळे असेच खुश होतील.
काळजी नको करू.